माझं एम आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये मला कमीत कमी 100 ब्रँडला फ्रँचायझीद्वारे मोठं करायचं आहे. पैशाच्या मागे न धावता की मला कामाचा अनुभव हवा होता आणि मी खूप नॉलेज हंग्री असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या मोठ्या प्रमाणातला आपल्याला अनुभव हवा या दृष्टीने मी खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. आपल्या देशातला एक खूप प्राऊड प्रोजेक्ट म्हणजे दिल्ली एअरपोर्टसारख्या जगातल्या स्टेट ऑफ द आर्ट प्रोजेक्टवर मला काम करायचा मौका मिळाला. त्याच्यात मी जगातल्या जवळपास सर्व नामवंत कंपन्यांसोबत आपण काम केलेलं आहे. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आज आपल्याबरोबर आहेत मनीष पांडे सर. सर 27 वर्ष झाले प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि फ्रँचायझी कन्सल्टंट या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांच्याबद्दल अजून जाणून घेऊयात. सर, तुम्ही आज आमचे फर्स्ट जेंटलमॅन हे आहात, फर्स्ट मेल एक व्यक्ती आमच्यासमोर आज आहे या पॉडकास्टमध्ये. त्याच्यामुळे खरंच धन्यवाद, तुम्ही आज इथे आमच्याबरोबर आलात. काय सांगू शकता सर, तुमचा एक इंट्रो द्या आम्हाला. सगळ्यात पहिले तर धन्यवाद की मी मी प्राऊड आहे की मी इथे पहिला पुरुष म्हणून इथे आलेलो आहे. माझं नाव मनीष पांडे. मी मूळचं तसं जळगावचा. माझं शिक्षण तसं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी MBA केलेलं आहे. मी सुरुवातीपासूनच म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पैशाच्या मागे न धावता की मला कामाचा अनुभव हवा होता आणि मी खूप नॉलेज हंग्री असल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या मोठ्या प्रमाणातला आपल्याला अनुभव हवा या दृष्टीने मी खूप मोठ्या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. आपल्या देशातला एक खूप प्राऊड प्रोजेक्ट म्हणजे दिल्ली एअरपोर्टसारख्या जगातल्या स्टेट ऑफ द आर्ट प्रोजेक्टवर मला काम करायचा मौका मिळाला. त्याच्यात मी जगातल्या जवळपास सर्व नामवंत कंपन्यांसोबत आपण काम केलेलं आहे. 27 वर्षाचा मला प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा अनुभव आहे आणि गेल्या जवळजवळ 12 वर्षापासून फ्रँचाईज कन्सल्टिंगचा अनुभव आहे. भारतामध्ये ॲक्च्युली फ्रँचाईज कन्सल्टिंग हे खूप कॉम्प्लेक्स जग असतं. म्हणजे बिझनेस एक्सपान्शनसाठी फ्रँचायझिंग हे क्षेत्र वापरलं जातं. भारतामध्ये युरोप आणि अमेरिकेसारखं फ्रँचायझी ॲक्ट नाही आहे, म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारचे नियम नाही. जसे रिअल इस्टेटमध्ये रेरा ॲक्ट आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये फ्रँचायझिंग करायचं म्हटलं तर एक तर तज्ज्ञांची खूप कमतरता आहे, दुसरं फ्रँचायझी ॲक्ट नसल्यामुळे हे करणं खूप कठीण जातं. त्यामुळे मी माझं मिशन असं केलेलं आहे की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे छोट्या प्रकारचे व्यावसायिक असतात, ज्यांना या प्रकारच्या सुविधा किंवा या प्रकारचे कन्सल्टंट कुठे मिळत नाही, त्या टाईपच्या बिझनेस ओनर आणि त्या टाईपच्या ब्रँडसोबत काम करून मला त्यांना फ्रँचायझिंग क्षेत्राद्वारे मदत करायची आहे. तर माझं एम आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये मला कमीत कमी 100 ब्रँडला फ्रँचायझीद्वारे मोठं करायचं आहे. मस्त मस्त. आत्ता सर तुम्ही किती प्रोजेक्ट्सवर काम करताय? आता मी जवळजवळ 4 प्रोजेक्ट्सवर काम करतो आहे. म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये माझे जवळजवळ 40पेक्षा जास्त प्रोजेक्ट रेरामध्ये आहेत आणि मी आता फ्रँचायझिंगमध्ये 4 प्रोजेक्टवर काम करतो आहे. आणि याच्यात मला खूप प्राऊड आहे, अभिमान आहे मी ज्यांच्यासोबत काम करतो आहे. मी अतिशय काही छोट्या ब्रँडसोबत काम करतो आहे आणि असे काही युनिक बिझनेसेस म्हणजे मी एक ॲस्ट्रॉलॉजर वुमन आहे, त्यांच्या ब्रँडचं काम करतो आहे. SK ॲस्ट्रो म्हणून आहे, त्या पुण्यातल्याच आहेत. साताराचा कराडचा एक ब्रँड आहे ज्यांचं अक्षर गुरु म्हणून ते अक्षर सुधार वर्गाचे क्लासेस घेतात. अशा व्यवसायाच्या पण आपण फ्रँचायझिंग करतो आहे. मी फर्स्ट टाइम ऐकलं, म्हणजे अक्षर सुधारवण्याच्या क्लासच्या फ्रँचायझीज. मॅडम, फ्रँचायझिंगमध्ये खूप लोकांचा असा गैरसमज आहे की फ्रँचायझिंग म्हटलं की त्या लोकांच्या डोळ्यासमोर काही मोठे कॅफे रेस्टॉरंटचे ब्रँड येतात आणि त्यांना असं वाटतं की फक्त कॅफे रेस्टॉरंटसारख्याच व्यवसायाच्या फ्रँचायझी होऊ शकतात. आपली USP आहे, म्हणजे स्पेशली माझी USP असं एक 12 वर्षाच्या अनुभवाद्वारे आपण खूप छोट्या व्यावसायांच्या पण फ्रँचायझी बनवतो. म्हणजे जसं आपण ॲस्ट्रॉलॉजी सांगितलं, अक्षय सुधार आहे. अगदी मी आता एक चक्की, म्हणजे आपली रोड साईड चक्की असते त्यांची पण आपण फ्रँचायझी बनवतो आहे. मी तर अगदी आपला रोड साईडचा जो मोची असतो त्या व्यवसायाची पण आपण फ्रँचायझी बनवू शकतो, इतकं मी छाती ठोकपणे सांगतो. मस्त. सर थोडे बेसिक्स सांगा ना आम्हाला, म्हणजे कसं तुम्ही काम करता या क्षेत्रावर किंवा कोणत्या प्रकारचा प्रोजेक्ट आम्ही तुमच्यापर्यंत आणू शकू ज्याच्यावर तुम्ही फ्रँचायझीज हे करू शकता. माझं जसं मार्वल हेअर स्टुडिओ आहे, आम्ही गेले 3 वर्ष म्हणजे गेल्या 7-8 वर्षांमध्ये माझ्या 2 फ्रँचायझी आहेत. स्टील आम्हाला असं होतं की कुठे काम करायचं, कुठे हे करायचं, त्याच्यामुळे आम्ही अजून फ्रँचायझीज ओपन नाही केला. तर ह्या क्षेत्रासाठी तुम्ही काय सांगू शकता? बघा मॅडम, जसं कॅफे आणि रेस्टॉरंटच्या फ्रँचायझी होऊ शकतात सगळ्यांना माहिती आहे, तसं सलून वगैरे ही पण इंडस्ट्री अशी की ज्याच्या आरामात फ्रँचायझी होतात, कारण हे बिझनेस मॉडेल फ्रँचायझेबल आहे. इतर व्यवसायामध्ये काय असतं, जेव्हा तुमचा ओरिजिनल बिझनेस जो असतो त्याला ॲनालाइज करून आपण फ्रँचायझी बिझनेस मॉडेल बनवतो. फ्रँचायझी बिझनेस मॉडेलमध्ये फ्रँचायझी कमर्शियल्स, मग ॲग्रीमेंट, सिस्टम, प्रोसेसेस सगळ्या फ्रँचायझीला सक्सेसफुल करण्याकरता त्या पद्धतीने बनवावं लागतात आणि याचे तज्ज्ञ फार कमी आहेत आणि म्हणून
फ्रँचायझी या होत नाहीत किंवा फ्रँचायझी झाल्या तरी त्या सक्सेस होण्याचं प्रमाण खूप कमी असतं. 50% जास्त फ्रँचायझी फेल होतात त्या जस्ट बिकॉज त्याच्या मागे कोणीतरी तज्ज्ञ माणूस नसतो. त्याच्यामुळे आम्ही काय करतो की आम्ही छोटा व्यवसाय असेल किंवा मोठा व्यवसाय असेल तरी त्याचं ओरिजिनल बिझनेस मॉडेल ॲनालिस करतो. म्हणजे जसं तुमचं आता ब्युटी सलून आहे किंवा स्पा असतो, मग त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी USP टाकतो. कारण आज आपल्याला मार्केटमध्ये फ्रँचायझी टिकवायची असेल तर बाकीच्या ब्रँडपेक्षा किंवा सिमिलर व्यवसायापेक्षा आपल्यामध्ये काहीतरी USP पाहिजे. मग आम्ही त्याच्यामध्ये काहीतरी USP क्रिएट करतो. मग त्याचं युनिक फ्रँचायझी बिझनेस मॉडेल बनवतो. मग ते कुठल्या टाईपचं फ्रँचायझी बिझनेस मॉडेल आहे, मग त्याचा टार्गेट ऑडियन्स कुठला हवा, म्हणजे ते Tier 2मध्ये असायला हवं की Tier 1मध्ये असायला हवं, Tier 1मध्ये पण असायला हवं तर कुठल्या टाईपचं हवं, त्याची इन्व्हेस्टमेंट कशी ठेवायला हवी, अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही फ्रँचायझीला सजेस्ट करतो की तुम्ही कुठल्या टाईपचं मार्केट पेनिट्रेशन करायला हवं की जेणेकरून ते फास्ट गतीने फ्रँचायझी देऊ शकतात. म्हणजे जसं तुम्ही आता म्हटलात की तुम्ही 2 नंतर थांबला आहात, तर आम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो की तुमचं मॉडेल कोणाला सुटेबल आहे. आणि आम्ही फक्त इन्व्हेस्टरला इन्व्हेस्ट करायची आहे म्हणून त्यांना फ्रँचायझी पण देत नाही. आम्ही त्याची पण एलिजिबिलिटी वगैरे बघतो की ही व्यक्ती ती फ्रँचायझी घेतल्यानंतर ती फ्रँचायझी चालवायला त्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, त्याचा व्यावसायिक अनुभव किंवा बाकीच्या गोष्टी त्याला ज्या व्यवसायाला लागणार आहेत त्या त्याच्याकडे आहेत का, आणि मगच अशा एलिजिबल आणि सुटेबल क्लायंटलाच आम्ही ती फ्रँचायझी घ्यायचं सजेशन देतो. त्यामुळे फ्रँचायझी जास्तीत जास्त सक्सेस होण्याचं प्रमाण वाढतं. ओके, म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स पण पाहून देता, त्याच्याबरोबर फ्रँचायझी मॉडेल्स आणि त्याचे डॉक्युमेंटेशन्स वगैरे पण त्याच्यामध्ये पण लक्ष देता, आणि क्लायंटचे जे काही म्हणजे त्यांचं सर्व्हिस क्षेत्र आहे की प्रोडक्ट क्षेत्र आहे त्याच्यानुसार त्यांच्यासाठीचा जो प्लॅन आहे तो इंडिव्हिज्युअली बनवून देता, असं मी बरोबर समजते म्हणजे. की क्लायंटचा जो बिझनेस असतो, एक तर तो सर्व्हिस रिलेटेड असेल, जसं ॲस्ट्रॉलॉजी हा सर्व्हिस रिलेटेड आहे, अक्षर सुधार हा सर्व्हिस रिलेटेड आहे. तुमचा बिझनेस जसा सलून वगैरे आहे त्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स पण असतात. तर प्रॉडक्ट आहे की सर्व्हिसेस आहे त्याच्यानुसार आम्ही ते बिझनेस मॉडेल बनवतो. आणि मग त्याचं फ्रँचायझी मॉडेल बनवताना त्याचं मॉडेल कोणतं आहे, फोको मॉडेल असतो, फोफो मॉडेल असतं, मग त्याच्यानुसार स्कोप काय ठेवणार आहे त्याच्यानुसार आपण त्याच्या ॲग्रीमेंट्स बनवतो. प्रत्येक व्यवसायाला स्वतःच्या काही सिस्टम, प्रोसेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. फक्त फ्रँचायझी मॉडेल बनवलं आणि फ्रँचायझीने इन्व्हेस्टमेंट केली म्हणून फ्रँचायझी सक्सेसफुल होत नाही. त्या फ्रँचायझी सक्सेसफुली चालवण्याकरता जर फ्रँचायझरने सिस्टम, प्रोसेसेस आखल्या नाही किंवा त्याला काही सपोर्ट सिस्टम दिली नाही तर तो ती काम करू शकत नाही. म्हणून आम्ही फ्रँचायझी बिझनेस मॉडेल आणि ॲग्रीमेंटसोबत त्याला सिस्टम, प्रोसेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर बनवून देतो, जे जनरली कोणी बनवून देत नाही. बरोबर आहे. नाही, आणि कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करणारं असेल तर प्रत्येक टप्प्याला जे काही प्रॉब्लेम्स येतात ते सॉल्व्ह करायला आपल्याला एक गाईडलाईन मिळून जाते, आणि त्यांनी पटपट माणूस वरती घेऊन जातो बिझनेस, असं मला वाटतं. आणि जिथे म्हणजे तुमची एवढी 27 वर्षाची एक्सपर्टीज आहे तर त्या एक्सपर्टीजनी तो बिझनेस ती जर तिथे लागली तर त्याचा त्या व्यक्तीला खूपच चांगला फायदा होऊ शकतो. बरोबर. म्हणजे आम्ही एकीकडे जसं फ्रँचायझरचा विचार करतो तसं दुसरीकडे आम्ही हे बघतो की फ्रँचायझी सर्व्हायवल व्हायला पाहिजे. तिसरीकडे जसं आम्ही फ्रँचायझरला फ्रँचायझी बिझनेस मॉडेल बनवून देतो तसं आमच्याकडे काही क्लायंट येतात ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असतो. मग व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना फक्त इन्व्हेस्टमेंट असते, काहींना नॉलेज असतं, काहींना एक्सपिरियन्स नसतो. मग अशा वेळेस त्यांना आम्ही ॲप्रोप्रिएट फ्रँचायझी सजेस्ट करतो. म्हणजे त्याला 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करण्याची इच्छा असेल तर असं नाही की 10 लाख रुपयामध्ये जो व्यवसाय अवेलेबल असेल त्याला ती आम्ही फ्रँचायझी देतो. आम्ही तिथे पण त्यांना कन्सल्टिंग देतो की तुमच्या पार्श्वभूमीला, तुमच्या व्यवसाय पार्श्वभूमीला, तुमच्या एज्युकेशनल पार्श्वभूमीला किंवा तुमची जी काही रिस्क घेण्याची ताकद आहे त्याच्यानुसार तुम्ही कुठल्या क्षेत्रातली फ्रँचायझी घ्यायला हवी ते पण आम्ही त्यांना सजेस्ट करतो. कारण बाजारामध्ये अगदी 1 लाख रुपयापासून तर 25 लाख, 75 लाखपर्यंतच्या फ्रँचायझी अवेलेबल असतात. बरोबर आहे. मला थोडंसं ज्ञान आहे म्हणजे फ्रँचायझीचं असून, म्हणजे मी जास्त येस एक बेसिक अमाऊंट असते फ्रँचायझीज घेण्यासाठीची, आणि आणि त्याच्यानंतर त्यांचं एक युनिक काहीतरी असतं. येस. बरोबर. मग या मॉडेल बरोबर समजा जर मी कुणाची तरी फ्रँचायझी घ्यायला गेले तर त्यांचे म्हणजे मी माझ्या जो एक चंक आहे त्या चंकमधला एक छोटा पार्ट काढून फ्रँचायझीजला देते, तर त्याचं एक बेनिफिशियल म्हणून त्यांच्या नावानुसार माझ्याकडे सेलिंग पॉईंट्स वाढतात, किंवा जो काही त्यांनी क्रायटेरिया बिल्डअप केलेला आहे त्या क्रायटेरियाचा मला उपयोग होतो. याच्याच बरोबर अजून फ्रँचायझीजचा काय उपयोग होतो? बघा मॅडम, फ्रँचायझिंग हा सर्वात मोठा आणि सर्वात सक्सेसफुल आहे म्हणजे व्यवसाय वाढीसाठी.
किंवा तुम्हाला ट्रॅडिशनल वेने जेव्हा व्यवसाय वाढवायचा असतो त्याच्यावेळेस सर्वात मोठे 4 प्रॉब्लेम असतात की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट टाकावे लागते, तुम्हाला तुमची टीम साईज वाढवावी लागते, तुम्हाला परत तुमच्या ओरिजिनल व्यवसायातलं लक्ष घालून नवीन ब्रँच करायचं, मग तुम्हाला एफर्ट्स पण टाकायचे असतात आणि मग तिथे परत ते मॉडेल सक्सेसफुल करण्याचा तुम्हाला स्ट्रेस असतो. पण फ्रँचायझिंगमध्ये तसं होत नाही. फ्रँचायझिंगमध्ये उलट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऐवजी फ्रँचायझिंग फीद्वारे तुम्हाला फंड रेज होतो. तुमचा लोकल ब्रँड जो अगोदरचा व्यवसाय तुमचा एका ठिकाणी आहे तो ग्लोबल होतो, कारण तुमचे मल्टिपल लोकेशन्स वाढतात. तिसरा, हे फ्रँचायझिंग म्हणजे एक प्रकारे तुमचं पॅसिव्ह इन्कम सोर्स होतो, कारण तुम्ही एका ठिकाणी काम करता आणि बाकीच्या 10 ठिकाणी तुमच्यासाठी फ्रँचायझी काम करतेस. आणि चौथा म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच टाकायची नाही आहे, फंड रेज होतो आहे, प्लस तुमच्याऐवजी कोणीतरी दुसरं टीम वाढवतो आहे आणि तो त्याचे एफर्ट्स टाकतो. तर फ्रँचायझिंगवर हे 4 सर्वात मोठे बेनिफिट्स मिळतात. एकीकडे जसं फ्रँचायझरला हे 4 बेनिफिट मिळतात, तसे फ्रँचायझीला सर्वात मोठा बेनिफिट हा मिळतो की त्याला नवीन व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट पण टाकायची आहे, टीम बनवायची आहे, त्याला परत व्यवसायाचे सगळे सुरुवातपासून करायचं आहे, त्याला ॲनालाइज करायचं आहे, व्यवसाय चालवण्यासाठी काय करायचं, सिस्टम प्रोसेस सगळं आखायचं आहे. हे त्याला या सगळ्या गोष्टी कुठल्या तरी फ्रँचायझरने ऑलरेडी 5-6 वर्ष आपले टाकले. जसं तुम्ही तुमचा सलून, स्पा, अकॅडमी वाढवण्यासाठी 5-7 वर्ष अगोदर मेहनत केलेली असते आणि मग तुम्ही हे सगळे रेडीमेड तुमच्या सिस्टम प्रोसेस केलेल्या असतात, त्या त्याला रेडीमेड मिळतात. म्हणजे त्याला डे 1 पासनं एक सिस्टमॅटिक बिझनेस मॉडेल सुरुवात करायला मिळतं. तर एकीकडे हे फ्रँचायझीसाठी पण फायद्याचं असतं, एकीकडे फ्रँचायझरसाठी पण फायद्याचं, म्हणजे इट इज अ विन विन सिच्युएशन असतं. खूप छान आणि खूप छोट्या शब्दांमध्ये तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं की जे तुमचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही कसे छोट्या छोट्या बिझनेसला मदत करत आहात आणि त्याच्यातनं एवढा बिझनेस जनरेशन सुद्धा होत आहे. इन्व्हेस्टर लोकांना पण त्याच्यातनं असा प्रॉफिट होतोय आणि जे लोक स्मॉल बिझनेस करतायत त्यांना पण तुम्ही एकमेकांबरोबर फॉलोअप होत आहेत ते लोक. तुमची एखादी कंपनीबद्दल तुम्ही आम्हाला ऐकायला आवडेल की एखादी सक्सेस स्टोरी तुमच्याकडे जर असेल, कोणत्या कंपनीबद्दल तुम्हाला सांगायला आवडत असेल? सक्सेस स्टोरी म्हणजे मॅडम, मी आत्ताच मागच्या 2 महिन्यापूर्वी आमच्या चॅप्टरमधला एका पेट रिसॉर्ट म्हणून एक लेडी आणि एक डॉक्टर होतं, त्यांचा ब्रँड आहे तो. पेट रिसॉर्ट म्हणजे डॉग्स किंवा कॅट जे असतात यांचं रिसॉर्ट, म्हणजे एक प्रकारे त्यांचं हॉटेल अकोमोडेशनचं. तर त्यांची इच्छा होती की त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता. मी त्यांना त्यांचा फ्रँचायझी बिझनेस मॉडेल बनवून दिलं माझ्या अनुभवाप्रमाणे. त्यांचा एक सर्वात मोठा कन्स्टंट होता की जे डॉक्टर होते, ज्यांचा ह्या 25 वर्षाच्या अनुभवावर त्यांनी हे रिसॉर्ट सुरू केलेलं होतं, त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडे एवढा वेळच नाही, मी फ्रँचायझी जर वाढवल्या तर त्या फ्रँचायझीला काही ना काही जी सर्व्हिस द्यावी लागते, ते सर्व्हिस देण्याकरता मला तेवढा वेळ नाही आहे त्या सेटअप करायला. तर त्यांची अशी इच्छा होती की मी फक्त पुण्यापुरतं माझ्या फ्रँचायझी व्हाव्या आणि पुण्याबाहेरच्या फ्रँचायझी आल्या तर मी काय करू, त्यांना एक प्रश्न होता. आणि त्याच वेळेला ते दुबईला एका मोठ्या व्यावसायिक कॉन्फरन्ससाठी जाणार होते. मी त्यांना त्या 8 दिवसामध्ये त्यांना कस्टमाइज एक कोच मॉडेल म्हणून डेव्हलप करून दिलं की ज्याच्यामध्ये फोको किंवा फोफो मॉडेल नाही आहे, म्हणजे यांच्या ब्रँडची फ्रँचायझी समोरचा घेणार नाही. पण जी लोक या व्यवसायात येणार आहे, म्हणजे ज्यांना आपला पेट रिसॉर्ट टाकायचा आहे, त्यांना यांच्या 25 वर्षाच्या अनुभवाचं कोचिंग मिळणार. त्यांना ते कोचिंग मॉडेल म्हणजे मी एवढं युनिक आणि कस्टमाइज करून दिलं की ज्यात त्यांना फक्त महिन्याभरात त्या समोरच्या फ्रँचायझीला ह्यांचं नॉलेज ट्रान्सफर करायचं आहे, सिस्टम प्रोसेसेस ज्या असतात त्या सेट करायला मदत करायची, ब्रँड त्याचाच असणार आहे. याच्यामध्ये यांचा कन्स्टंट पण सॅटिस्फाय झाला की यांची इन्व्हॉल्वमेंट राहणार नाही, त्याला सेटअप केल्यानंतर तो काय करतो, त्याचं प्रॉफिट चालतोय वगैरे यांना बघायची गरज नाही आणि यांना यांचा जो वेळ आहे, जो यांचा क्लिनिकमध्ये जातो तो त्यांना देता येणार आहे. हे अशा पद्धतीने आपण कस्टमाइज मॉडेल पण बनवून देतो. माझ्याकडे बरेच वेळा असं असतं की फ्रँचायझी आणि फ्रँचायझरचे टिपिकल जे इंडस्ट्रीमध्ये मॉडेल असतात, फोको किंवा फोफो किंवा युनिट मॉडेल, एरिया मॉडेल, मास्टर फ्रँचायझी असे मॉडेल असतात. आम्ही त्याच्या पलीकडे पण जाऊन मॅडम तुमच्या म्हणजे फ्रँचायझरचे कन्स्ट्रेंट किंवा फ्रँचायझरचे काय प्लस मायनस पॉईंट आहे ते अनालाइज करतो. कधी कधी फ्रँचायझी येते, त्यांना ती फ्रँचायझी बिझनेस आवडलेला असतो, त्यांना ते मॉडेल पण आवडलेलं असतं, पण त्यांच्या काही कस्टमर्स एखाद दुसऱ्या डिमांड असतात की ज्या मॉडेलमध्ये बसत नसतात. आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला जाऊन फ्रँचायझी टू फ्रँचायझी त्यांच्या काय टर्म्स अँड कंडिशन आहे त्या अनालाइज करून त्या दृष्टीने त्या मॉडेलमध्ये चेंजेस करतो. कारण मॉडेलमध्ये चेंज झाले की ते सगळे डॉक्युमेंटमध्ये, सिस्टम प्रोसेसमध्ये, इव्हन ॲग्रीमेंटमध्ये पण तसे चेंजेस होतात. त्या लेवलमध्ये जाऊन आपण सर्व्हिसेस देतो. खूप छान वाटलं सर, तुमचं क्षेत्र पण युनिक आहे आणि तुम्ही जे काम करताय त्याची एक लाईन पण खूप छान वाटली मला. या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आणि तुमच्यासारखं अजून लोक जर या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितात असे जे असतील, त्यांना लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? हे फ्रँचायझिंग जे क्षेत्र आहे मॅडम, इतकं ग्रोईंग क्षेत्र आहे
तुम्ही आज जर बघितलं तर आपली जी इकॉनॉमी असते जवळजवळ 60 ते 65% जे आपलं कन्झम्पशन असतं आणि आज भारताची इकॉनॉमी जगात 5व्या नंबरवर आहे आणि आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन जगामध्ये सर्वात हायेस्ट आहे. आज हे डोमेस्टिक कन्झम्पशन असतं यातला 75% व्यवसाय जो असतो हा फ्रँचायझीद्वारे होत असतात. तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत जेवढे आपण प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस वापरतो या कुठल्या ना कुठल्या फ्रँचायझी असतात. तुम्ही सलून बघा, स्पा बघा, इव्हन आपण आपले जे डोमेस्टिक प्रॉडक्ट्स असतात त्याच्यामुळे हे खूप ग्रोईंग क्षेत्र आहे. याच्यामध्ये खूप डिमांड आहे. त्यातल्या त्यात भारतामध्ये याच्यासाठी डिमांड आहे कारण भारतामध्ये ऑलरेडी फ्रँचायझिंगचे कन्सल्टंट खूप कमी आहेत आणि जे पण आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणावरचे आहेत की जे फक्त मोठ्या ब्रँडला सर्व्हिसेस देतात. त्यामुळे पुणे आणि याच्यापेक्षा जे छोटे आहे नाशिक किंवा बाकीच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या त्या ब्रँडपर्यंत पोहोचणारे कोणीच कन्सल्टंट नाही आहे. त्यामुळे मी उलट म्हणेल की जे बिझनेस कोच किंवा बिझनेस कन्सल्टंट लोक आहे त्यांनी या क्षेत्राचं नॉलेज घ्यावं. या क्षेत्रामध्ये करण्यासाठी खूप आहे आणि खूप नॉलेज घेऊन जेव्हा आपण एखाद्या ब्रँडला मोठं करतो आणि जेव्हा असं छोट्या व्यावसायिकासोबत काम करून त्याच्या एका आउटलेटचं स्वप्नावर 10 आणि 20 आउटलेटला जातो ते खूपच चांगलं क्षेत्र आहे. याच्यामध्ये पैसा पण आहे पण सर्वात जास्त म्हणजे हा जो एक आनंद आहे की आपण लहान ब्रँडला मदत करतोय मोठं होण्यासाठी, हा आनंद फार मोठा आहे. असे मनीष पांडे सर, तुमचा जर छोटा बिझनेस असेल आणि त्याला जर तुम्हाला ग्रो करायचं असेल, फ्रँचायझी मॉडेलमध्ये आणायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्की संपर्क साधू शकता. धन्यवाद.